गुड मॉर्निंग मित्रांनो. आज रविवार आणि स्पेशल पोहे बनवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. सगळ्यांचं म्हणणं होतं की मला पोहे येतात की नाही, स्वयंपाकच येत नाही. खरं तर काहीच येत नाही, परंतु करण्याचा प्रयत्न असतो आणि नेहमी प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही. पोहे बनवण्याचा एक चांगला उत्साह पोहे बनवल्यानंतरच लक्षात येतो. चांगले दर्जेदार पोहे हे दर्जेदार खाल्ल्यानंतरच लक्षात येतात. या सगळ्या गोष्टी खर तर कोविड काळामध्ये प्रत्येकाला वेगळ्या गोष्टी करण्याचा जो काही छंद होता, तो छंद वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलाच. आणि आता पोहे बनवण्याच्या निमित्तानं माझा सुद्धा तो छंद मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. खर तर प्रयत्न हा महत्वाचा असतो. घरात नेहमी बायको वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते. आज म्हणलं रविवार आहे, जास्त काही लोड घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या पद्धतीनं परवा बायको गावाला गेली होती आणि मी घरी बसून किती दिवस बाहेरचं खाणार म्हणून म्हणलं प्रयत्न करावा आणि जमलं होतं. शोभा आणि सई सोबत होती. मी म्हणलं होतं 10 पैकी किती मार्क मिळणार, पण त्यांनी 9च मार्क दिले होते. 9 मार्क देण्याचं कारण, आणि जर त्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत असतील तर मला असं वाटतं त्या गोष्टी सुद्धा आपल्या करण्याच्या किंवा या सगळ्या मानसिकतेच्या हिताच्या असतात. मिरची टाकून सुंदर, एकदम दर्जेदार, एकदम भारी, नादच खोळा असं तेल म्हणतंय. माझा काही संबंध नाही. आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न केल्यानंतर चांगलं बनवण्याची प्रक्रिया हे आपल्याला येत असते. आणि या सगळ्या गोष्टी स्वादिष्ट रुचकर गोष्टीची सुरुवात मिरची टाकली समजा किंवा कांदा टाकला आणि कढीपत्ता काकू जर नाही त्याच्यात मिक्स केल्या तर कांदा वहिनींना आणि मिरची काकूंना कढीपत्त्याची मजा येणार नाही. हे असं गणित आहे. तुम्हाला सुद्धा तिथपर्यंत वास येईल आणि तुम्हाला सुद्धा पोहे खाऊ वाटतील. इतकं भारी काम म्हणजे मी करत असतो. नादच खोळा. काहीतरी वेगळं करण्याचा आपला जो उत्साह असतो, हा केल्यानंतर जर नाही चांगले झाले तर मात्र मग अवघड समस्या आहे असं म्हणायला हरकत नाही. पण एवढं पण वाईट करणार नाही. बघू आता. मस्त असा लुसलुशीत कांदा, कढीपत्ता, मिरच्या, ह्यानी आपलं आपलं काम
त्या ठिकाणी केलेला आहे. बायकांना नेहमी वाटतं मी आहे म्हणून टिकले, मी आहे म्हणून खाऊ घालते, मी आहे म्हणून असं, मी आहे म्हणून तसं. पुरुषाला नेहमी ते असं दुय्यम का समजतात? कारण आपल्याला स्वयंपाक बनवता येत नाही आणि त्यांना स्वयंपाक बनवता येतो. एवढंच त्यांच्याकडे भांडवल आहे. पण जगाच्या पाठीवर त्या काही करू शकतात याबद्दल आपल्याला काही शंका नाही. पण आपण कधी कधी असं काय पाप केलेलं असतं आपल्याला येत नाही असं म्हणतात. आता तुम्ही बघा, इतका भारी वास सुटलाय, शेजारच्या काकू सुद्धा वाकून बघून गेल्या काहीतरी करता येते. म्हणजे असं काम आहे आपलं. आणि हे असं उगच नाही ना, म्हणजे खूप मोठी तपस्या आहे आपली. चिमुटशी हळद त्या पोह्याला वेगळा असा रंग द्यायला. कधी आपण नॉनव्हेज करायला असलो आपल्याला इतका प्रश्न पडतो, मला तर पडतो, येत नाही. पण आता ठरवलंय इतकं भारी करायचं, इतकं चांगलं करायचं की असं वाटलं पाहिजे खावं आणि खातच राहावं. मी नाही, दुसऱ्याने माझ्या हातची. मी आपला हवा करत असतो. आणि अशा तऱ्हेने सुंदर अशा ह्याची लज्जतदार मेजवानी सई, शोभा, सानिका. कसं आहे शोभा? एकदम चांगल्या पद्धतीनं. आणि आज रविवार, त्यांना वाटलं मी काही करतच नाही. अहो, 86 वर्षाचा अनुभव आहे आपला, उगच नाही. आणि तो अनुभव जर आपल्या पाठीशी असेल, मग मी किती म्हटलं, मग त्याला काय बरोबर आहे ना. सुंदर असे पोहे. मला असं वाटतं की तो बनवण्याचा आपला जो प्रयत्न आहे, तर तो एकदम व्यवस्थित या सगळ्या गोष्टी काय वाटतंय का तुला, कसं झालंय असं वाटतंय? आणि त्या पद्धतीनं छान असे पोहे बनवण्याचा हा जो प्रयत्न किंवा संकल्प आहे, एकदम भारी दिशेने चवीसाठी वरून जरा थोडस मीठ आणि साखर यांचा एक अनोखा संगम
आणि करण्याचा एक छोटासा प्रयत्न एक जीव रूपामध्ये आहे. मन चांगलं असलं, विचार चांगले असेल की दिवस सुद्धा प्रसन्न जातो असं म्हणतात. म्हणतात आपल्याला जर ते प्रसन्न घालवायचं असेल तर आपल्याला प्रसन्न राहायला लागतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ही शुद्ध प्रक्रिया आपणच करू शकतो, बाकी कोण करणार आहे? ते वाक्य मला फार आवडतं, बायको गेली माहेरी आणि काम करी पितांबरी. पितांबरी काही कधी येत नाही, आपणच आपलं पितांबरी लिहा असे नाही, असं वेगळं वेगळं काहीतरी करायचं. असला घमघमाट आणि असला सुंदर वास सुटलाय ना, कसं सांगू तुम्हाला. मी खाल्ल्यावरच सांगतो, आता काय आता लगेच सांगू शकत नाही. कारण त्याच कारण पण आहे की सानिकाला वाटतं मला काही येत नाही, असं होऊ शकत नाही. जगात जे जे आहे ते मी करू शकतो. युद्ध सुद्धा करायला तिकडे जाणार होतो, पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळं गेलो नाही. आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी आणि अशा तऱ्हेने सुंदर असे पोहे मी बनवलेले आहेत, आपण छानपैकी बघू शकता. आणि हा बनवण्याचा जो वेगळाच असा रुपेरी आनंद असतो, तो या निमित्ताने मी पूर्ण केलेला आहे. इथं पोहे बनवलेले आहेत आणि अशा रीतीनं तुम्ही पण बनवू शकता, असं काही नाही. धन्यवाद. गुड मॉर्निंग, गुड डे.